वेलकम बॅक टू माय चॅनल साधा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि आमच्या गावामध्ये 4-5 दिवस झाले सप्ताह चालू आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला आज दाखवणार आहे। आजचा 6वा दिवस आहे, तर इकडे सकाळी सकाळी काकडा वगैरे चालू आहे। तर आता मी आलेले आहे मंदिरावर। हे आमच्या गावाचं मधील हनुमान मंदिर आहे। तुम्ही इथं बघू शकता, खूप मोठं असं मंदिर आहे। इकडे बॅनर सुद्धा लागलेला आहे अखंड हरिनाम सप्ताहाचं। आणि इथं आता सकाळच्या वेळेस आहे पारायण, तर पारायणसाठी मी इथं मंदिरामध्ये आलेली आहे। तर बघू शकता तुम्ही, आता मुली जे आहेत ते येत आहे आणि काही मुली ज्या ज्ञानेश्वर आहेत त्या बरोबर ठेवत आहेत एक लाईनमध्ये। तर इथे असं पूजा मांडलेली आहे। तर इथे अशी पूजा मांडलेली आहे। ज्ञानेश्वर बघा, मंदिरामध्येच खूप सारे ज्ञानेश्वर आहे, त्याच्यामुळे घरून ज्ञानेश्वर आणायचं काम नाही आहे। तर तिथंच खूप जण आमच्या गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायणासाठी बाया मुली सर्वच जण बसतात। तर इथे बघू शकता तुम्ही एकसारखे असे ज्ञानेश्वरी मांडलेले आणि वाचणाऱ्या ज्या मुली बाया त्या येऊन राहिलेल्या आहेत। तर आता इकडे ज्ञानेश्वरी पारायणाच्या अगोदरच आम्हाला इथे नाश्ता येतो, तर इथे नाश्ता अगोदर करतील सर्वजण आणि त्याच्यानंतर मग आम्ही पारायण करू। तर इकडे आमचा आता नाश्ता चालू आहे आणि आज आम्हाला नाश्त्यामध्ये आहेत पोहे, जिलेबी, आणखी नाश्ता एक समोसे आणि भजीचा ते सुद्धा ते देऊन राहिलेले आहेत। आणि नाश्ता वगैरे झाला की नंतर मग आम्ही जाणार आहोत पारायणात। तर इकडे सर्वजण आपापल्या जागेवर बसलेले आहेत। पारायणात तुम्ही बघू शकता खूप सारे जण असे बसलेले आहेत, समोर माणसं वगैरे बसलेले आहेत, महाराज लोक आणि बाया सुद्धा बघू शकता। खूप बाया पारायणासाठी इथे मंदिरामध्ये येतात। तर सकाळचं पारायण इथं 12 वाजेपर्यंत आम्ही वाचन केलेलं आहे। आता 12 वाजलेले आहेत, तर आता 12 वाजता आम्हाला इथं सुट्टी मिळाली नाही पारायणामधून। तर आता याच्यानंतर मग आम्हाला आहे जेवण, कारण पारायण झाल्यानंतर जेवण असते। तर आम्ही आता जाणार आहोत जेवणासाठी। तर बघू शकता इथं आम्ही जेवण करण्यासाठी आलेलो आहे। तर असं 6ही दिवस म्हणजे 7ही दिवस प्रत्येकाच्या घरी जेवण असते पारायणासाठी, म्हणजे पारायणात ज्या बाया वगैरे बसतात त्या सर्वांसाठी जेवण असते आणि भजन मंडळीसाठी सुद्धा। तर आता जेवण वगैरे झाले आणि दुपारी आम्ही इथं मंदिरात आलेलो आहे तुळशीपत्र करता, कारण आमचा जो 18 वाद्य तो थोडासा वाचायचा होता आणि नंतर तुळशीपत्र होतं। तर त्याच्यासाठी मग इथे मी तयारी वगैरे करून आरती घेऊन आणि कृष्ण घेऊन इथं मंदिरामध्ये मी आलेली आहे। बाकीच्या सुद्धा ज्या बाया आहेत त्या सुद्धा आता येत आहेत, तर तुम्हाला मी दाखवते। चला तर मग सर्वच जण मंदिरामध्ये आलेले आहेत आणि सर्वच बायांनी खूप छान अशी तयारी केलेली आहे। आणि तुळशीपत्र असल्यामुळे आज दुपारी त्याच्यामुळे खूप गर्दी आहे। मंदिराच्या आतमध्ये सुद्धा बाया आहेत आणि बाहेर सुद्धा आहेत। तुम्ही बघू शकता खूप अशी गर्दी आहे, कारण तुळशीपत्र करता खूप अशा साऱ्या बाया येतात पूजा करण्यासाठी। तर आता मग आता इकडे तुळशीपत्र जे आहे ते सुरू झालेलं आहे। आता मंदिरामध्ये सर्व इकडे अशी चटई टाकल्यामुळे त्यांनी म्हटलेलं आहे की आपल्या आरतीमध्येच कृष्णदेव ठेवायचा, तिथेच पूजा करायची आणि त्यांच्यानंतर मग ते जे मंत्र म्हणतील ते मंत्र म्हटल्यानंतर मग तुळशीपत्र जे आहे ते कृष्णाला अर्पण करायचं। ओम भूतभूते नमः। ओम भावाय नमः। ओम भूतात्मे नमः। ओम भूतभावनाय नमः। ओम भूतात्मने नमः। ओम सामवे नमः। ओम भूतादये नमः। ओम हृदयाय नमः।
तुळशीपत्र जे आहे ते झालेलं आहे. 1000 मंत्रांचा जप केलेला आहे आणि नंतर तुळशीपत्र जे अर्पण केलेलं आहे कृष्णाला. तर असं जे तुळशीपत्र इथं झालेलं आहे. आता ज्ञानेश्वरीसुद्धा पूर्ण वाचून झालेली आहे आमची. तर इथे सर्वांनी ज्ञानेश्वरी जे व्यवस्थित असे बांधून ठेवून दिले आहेत. आणि इथे मग आता सर्वांना जे जे ज्ञानेश्वरी पारायणमध्ये बाया माणसं बसलेले आहेत त्या सर्वांना बायांना ब्लाऊज पीस देतात आणि सर्व माणसांना म्हणजे जे ज्ञानेश्वरी पारायणात बसले त्यांना नारळ दुपट्टा असं देत आहेत. हे सर्व वाटप करत आहेत इथे असा. आणि हा सर्व वाटप झाल्यानंतर इथे आरती होणार आहे. आरती झाल्यानंतर मग आम्ही जाणार घरी. तर इथे बघू शकता आम्हाला ब्लाऊज पीस मिळालेले सर्व बायांना. आता आम्ही जाणार आहे घरी. घरी गेल्यानंतर वापस येणार आहे. इथं वापस आल्यानंतर संध्याकाळचा आहे हरिपाठ. तर इथे हरिपाठात मी आलेली आहे. तर आमच्या गावामध्ये सप्त्यामध्ये हरिपाठसुद्धा होतो. सर्व बाया येतात पाहायला. तर इथे हरिपाठासाठी आम्ही आलेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता छान असं इथं हरिपाठ खेळतात सर्वजण मिळून. सर्व गावातल्या बाया पाहुणे मंडळी सर्व इथे हरिपाठ बघण्यासाठी येतात. इथं आरती वगैरे होतं, हरिपाठ होतो आणि त्याच्यानंतर मग फुगड्या वगैरे खेळतात. वेगवेगळे खेळ दाखवतात. तुम्ही हरिपाठात बघू शकता. आणि हा हरिपाठ झाल्यानंतर याच्यानंतर मग इथे कीर्तन होतं. रात्रीचं कीर्तन राहते 10 वाजेपर्यंत. तसं 7ही दिवस आमच्या गावामध्ये छान असं म्हणजे कार्यक्रम होतात. सकाळपासून ते एकदम संध्याकाळपर्यंत एकसारखे चालूच राहतात. सकाळी काकडा, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण, त्याच्यानंतर मग हरिपाठ झाल्यानंतर कीर्तन असं चालू राहते. आणि आमच्या गावामध्ये असं सप्त्याच्या वेळेस खूप सारे पाहुणे मंडळी प्रत्येकांच्या घरी पाहुणे येतात. कारण दिवाळीला कोणी येत नाही तर सप्त्यामध्ये सर्वच जण गावातले आमच्या म्हणजे पाहुणे मंडळी पोरी वगैरे सगळे येतात. तर बघा इथे छान त्यांनी बंडी अशी तयार केलेली आहे. तर असे सप्त्यामध्ये आमच्या गावामध्ये कार्यक्रम राहतात. तुम्ही बघू शकता छान असे खेळतात, हरिपाठ वगैरे सगळंच होते. तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.